पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। गुरुदेव महाराज की जय। नमामि सच्चिदानंदं सच्चिदानंद विग्रहम् पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदि वल्लभम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। देवा समुद्र गंभीराई कीजे वरी तोही आहाच देखीजे परी क्षोभ मनीने निजे द्रोणाची। अर्जुन भगवंताला ज्ञान सांगत आहे। अर्जुन म्हणतो देवा आमच्या समोर जे उभे राहिलेले आहे युद्धासाठी ते सगळे आमचे गोत्रज मंडळी आहे, आमच्याच कुळातील लोक आहे आणि भीष्म द्रोण यासारखे जे मोठे माणसं आहे ते आमच्यासाठी कसे आहे पूजनीय आहे। आम्ही त्यांची नेहमी पूजा करावी। त्यांना मारणं हे आमच्यासाठी उचित नाही। त्यांना मारल्यानंतर कोणत्याही प्रकारचं हित आमचं होणार नाही असं अर्जुन देवाला सांगतो। गुरुन हत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपि हलोके हत्वार्थ कामांस्तु गुरु निहैव भुंजेय भोगान रुधिर प्रदग्धान। महानुभावान गुरुन अहत्वा अर्जुन म्हणतो देवा श्रेष्ठ अनुभवाने युक्त असणारे हे जे महात्मे मंडळी आहे त्यांना गुरुन अहत्वा आमच्या गुरुजनांना न मारता इहलोके या लोकांमध्ये भैक्षम भोक्तुम अपि श्रेय भीक मागून जगणं हे सुद्धा मला श्रेष्ठ वाटतं। कारण रुधिर प्रदिग्धान भोगान यांच्या रक्ताने माखलेले जे भोग आहेत हत्वार्थ कामान यांना मारण्याची इच्छा करणं गुरुन या गुरूंना मारण्याची इच्छा करणं आणि भुंजीय मग यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगणं हे मला श्रेष्ठ वाटत नाही। याच्यापेक्षा भिक्षा मागून जगणं मला काय वाटतं श्रेष्ठ वाटतं। देवा समुद्र गंभीराई कीजे वरी तोही आहाच देखीजे परी क्षोभ मनीने निजे द्रोणाची। देवा समुद्र गंभीराई कीजे समुद्र फार गंभीर असतो असं आम्ही आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत। समुद्र गंभीर असतो, गंभीर म्हणजे शांत असतो, त्याच्या स्थितीमध्ये कधी बदल होत नाही असं आम्ही आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत। वरी तोही आहाच देखीजे परंतु देवा हे बोलणं सुद्धा आहाच वरवरचं बोलणं। खरं जर पाहिलं तर समुद्र सुद्धा कसा आहे गंभीर नाही। समुद्र सुद्धा कधी मध्ये क्षुब्ध होतो। जर आपण पाहिलं अमावस्या जर आली तर समुद्राचं पाणी थोडं कमी होतं, समुद्राला ओहोटी येते आणि पौर्णिमेला समुद्राला भरती येते, समुद्राचं पाणी वाढतं। कधी मध्ये समुद्र उसळल्यानंतर त्याच्यामधून मोठमोठ्या लाटा निर्माण होतात। पण समुद्र गंभीर नाही देवा, समुद्र गंभीर आहे असं बोलणं वरवरचं आहे। पण गंभीरपणा जर कुठं पाहायचा असेल तर क्षोभ मनीने निजे द्रोणाची, द्रोणाचे मनी क्षोभने निजे। आमचे गुरु जे द्रोणाचार्य आहे
त्यांचं मन एवढं शुद्ध आहे, त्यांचं मन एवढं पवित्र आहे की मनी क्षोभने निजे, त्यांच्या अंतःकरणामध्ये कधीच क्षुब्धता आतापर्यंत निर्माण झाली नाही. शोभमनी नेनिजे निर्माण झाले असं नाही. नेनिजे शब्दाचा अर्थ होतो माहीतच नाही. क्षोभ म्हणजे काय असतो, क्रोध म्हणजे काय असतो, हे द्रोणाचार्याच्या अंतःकरणाला अजून माहीतच नाही देवा. असे आमचे गुरु आहेत. हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान, परी अगाध भले गहन हृदय याचे. हे अपार जे गगन, देवा हे आकाश किती मोठं आहे. कोणी सांगू शकतं का आकाशाची लांबी रुंदी? नाही सांगू शकत. कारण आकाश कसं आहे, मोठा आहे एवढंच त्याला म्हणावं लागतं. अपार आहे, त्याचा अंत पार लागत नाही. हे अपार जे गगन, असं गगन म्हणजे आकाश अपार आहे, फार मोठा आहे. वरी पुढे या, पाऊस लागत असेल पुढे या. वरी तयाही होईल मान, पण देवा एवढं मोठं जरी आकाश असलं तरी तयाही होईल मान. एक वेळ अशी येईल म्हणले तर त्या आकाशाचं मोजमाप सुद्धा होऊ शकतं. एखादा महात्मा जर असला तो आकाशाचं सुद्धा मोजमाप करू शकतो. आकाशाची लांबी किती आहे, आकाशाची रुंदी किती आहे, एखादा महात्मा मोजमाप करू शकतो. परंतु देवा अगाध भले गहन हृदय याचे, आमच्या द्रोणाचार्याचं जे हृदय, त्या द्रोणाचार्याच्या हृदयाचं मोजमाप कोणीच करू शकत नाही. किती मोठा महात्मा जरी असला तरी त्यांचं हृदय गहन आहे, गहन गंभीर आहे आणि अगाध फार विस्तीर्ण आहे. वरी अमृत ही विटे की काळवशे वज्र ही फुटे, परी मनोधर्म न लोटे विकार विलाही. देवा वरी अमृत ही विटे, अमृत कसं असतं, कधीच न विटणार. अमृत शुद्ध असतं, अमृताला कधी कशाचा विटाळ होत नाही, अमृताची कधी चव बदलत नाही, अमृत विटत नाही. अमृत जो प्राशन करतो तो काय होतो, अमर होऊन जातो, अमर. त्याला मृत्यूचं भय राहत नाही, असं अमृत आहे देवा. पण एक वेळ अशी येऊ शकते की अमृत सुद्धा काय होईल, विटून जाईल, अमृत विटून जाईल. अमृत ही विटे, वरी अमृत ही विटे. एकदा विटलं होतं ना अमृत, अमृत विटलं एकदा, स्वर्गातल्या देवाला चिंता पडली. आता या अमृताचं कसं करायचं, आपण काय करायचं, ती देवानेच लीला केलेली होती. आपल्या भक्ताचं काय सामर्थ्य आहे, आपले भक्त किती श्रेष्ठ असू शकतात, स्वर्गातले देव आपल्या भक्तापुढे तुच्छ आहे, हे भगवंताला दाखवून द्यायचं होतं. म्हणून भगवंताने लीला केली. ते अमृत विटलं, अमृताला चवच राहिली नाही, अमृताचा परिणाम बंद झाला, अमृत पिऊन सुद्धा लोक मरायला लागले. आपल्या भक्ताची श्रेष्ठता भगवंताला दाखवून द्यायची होती. मग सगळे गेले क्षीरसागरामध्ये. भगवंता अमृत विटून गेलं, आता आम्ही काय करावं. भगवंत म्हणले मी काय करू शकतो, म्हणले अमृत विटलं, अमृत विटलं, माझ्याकडे ती शक्ती नाही म्हणले अमृत हे करण्याजोगी. म्हणले तुम्ही तिन्ही लोकांचे अधिपती आणि तुम्ही जर या अमृताला शुद्ध करू शकत नाही, मग अमृत आता असंच राहणार का, कारण तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी दिसत नाही आम्हाला. भगवंत म्हणले तसं नाही, तुम्हाला अमृत जर शुद्ध करायचं असेल तर तुम्हाला पंढरीत यावे लागेल. पंढरपूरला तुम्हाला अमृत शुद्ध करण्यासाठी जावं लागेल. इथं स्वर्गात वैकुंठ क्षीरसागर इथं अमृत शुद्ध होऊ शकत नाही. जा म्हणे पंढरीत. भगवंत तोपर्यंत खाली आले. पंढरीत सगळे देव पंढरीत गोळा झाले. चंद्रभागेच्या पलीकड चोखोबारायाचं घर होतं. चोखोबारायाचं घर होतं. ते चोखोबाराय जे महार जातीमध्ये जन्माला आले आणि पूर्वी महार जातीला नीच समजण्याची प्रथा होती, कोणी स्पर्श करत नव्हते. अशा जातीमध्ये चोखोबाराय जन्माला आले. सगळे ब्राह्मण मंडळी त्यांची सावली सुद्धा अंगावर पडू देत नव्हते, त्यांना दूर करत होते. तिथं मग भगवंताने सांगितलं की तुम्हाला चोखोबारायाच्या घरी जावं लागेल अमृत शुद्ध करण्यासाठी. देव म्हणले चोखोबारायाच्या घरी? देवा जे स्वभावानेच विटाळाने युक्त आहे, सगळं जगत त्यांना दूर करतं आणि त्यांच्याकडे तू म्हणतो का अमृत शुद्ध करावं लागेल, हे कसं शक्य आहे देवा? म्हणले ते कसं शक्य नाही, मारा मग असेच. शुद्ध करायचं नसेल तर असेच मारा. म्हणले नाही, अमृत शुद्ध झालं पाहिजे. चला म्हणले. मग चोखोबाराय जरी महार असले तरी ते कोण आहे,
वैष्णव आहेत. वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगितो पतन कुंभपाक. वैष्णवांची याती पाहू नये. तो जर वैष्णव असेल तर कोणत्या जातीत जन्माला आहे याच माप करू नये. तो वैष्णव आहे, फक्त वैष्णवच आहे, त्याची याती कोणतीही असो. तो ब्राह्मण असला तरी हरकत नाही, क्षत्रिय असला तरी हरकत नाही, वैश्य असो, शूद्र असो, नीच योनीतला जरी असला, पण तो वैष्णव आहे. वैष्णव असल्यामुळे तो कसा आहे, सर्वश्रेष्ठ आहे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. जाती सवे काम नाही, त्याच्या मुखात नाम आहे ना, तो धन्य आहे. म्हणून भगवंताने सांगितलं आमचे चोखोबर आहे, ते फार श्रेष्ठ संत आहे, त्यांच्याकडे तुम्ही अमृत शुद्ध करण्यासाठी जा. मग तिथं देवाने त्यांना सगळ्यांना नेलं, चोखोबराच्या घरी त्यांना जेवायला लावलं. तुम्हाला इथं भोजन करावं लागेल. आता वाकडे तोंड करून देवाने केलं, त्यांना काम करून घ्यायचं होतं, सगळे ब्राह्मण मंडळी. भगवंताने आज्ञा केल्यावर कोण बोलणार आहे. सगळ्यांना चोखोबराच्या घरी जेवायला लावलं आणि मग चोखोबराने अमृत काय केलं, शुद्ध केलं. शुद्ध म्हणजे सांगायचं एवढं, अमृत सुद्धा एकदा विटू शकतं. वरी अमृतही विटे की काळ वशे वज्रही फुटे. वज्र इंद्राचं जे शस्त्र आहे, इंद्राच्या शस्त्राला काय म्हणतात, वज्र म्हणतात. ते वज्र फार कठोर असतं. दधीची नावाचे जे ऋषी आहे, त्या ऋषींच्या हाडापासून ते तयार झालेलं आहे. ते वज्र फार कठीण आहे. ते वज्र जर एखाद्या पर्वतावर फेकलं तर पर्वताचं पीठ होतं, पीठ. इतकी शक्ती त्या वज्रामध्ये आहे, फार कठोर वज्र आहे. पण की काळवशे वज्रही फुटे. ज्ञानोबराय म्हणतात, अर्जुन देवाला सांगत आहे, देवा काही काळ गेल्यानंतर वज्र सुद्धा फुटून जाऊ शकतं रे. बराच जर काळ गेला तर ते जीर्ण होईल एक वेळेस आणि ते फुटून जाईल वज्र. पण परी मनोधर्म न लोटे विकार विलाही. परंतु आमच्या द्रोणाचार्याचं मन जे आहे, मनाचा जो धर्म आहे, न लोटे. कितीही विकार त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा, कितीही क्षोभ करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा द्रोणाचार्याच्या मनामध्ये कधीच बदल होऊ शकत नाही. स्नेहा लागी माये म्हणिपे ते कीर होय, परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. स्नेहा लागी माय म्हणिपे, आईच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असतं असं म्हटलं जातं देवा. म्हणिपे ते कीर होय, आणि ते खरं पण आहे. आईच्या ठिकाणी मुलाविषयी काय असतं, प्रेम असतं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे. आपल्या मुलाचं हित कशात आहे ते पाहण्याचा नेहमी ती माय काय करत असते, प्रयत्न करत असते. प्रत्येक क्षणोक्षणाला प्रयत्न करत असते. तिचं एवढं प्रेम असतं की घरात कोणतंही काम करू द्या, पण लक्ष कुठं असतं, बाळाजवळ असतं. जशी ती गाय, नवीन गाय जर व्यालेली असली, जणलेली, तिला कुठंही चरायला न्या, पण तिचं लक्ष कुठं असतं, वासराजवळ असतं. वासराजवळ निघायची वेळ झाली संध्याकाळी, ते मालकाच्या अगोदर ती पुढे येऊन घरी पोहोचते. कशासाठी, वासरासाठी. तिचं काय असतं, प्रेम असतं. तसं स्नेहा लागे माय म्हणिपे, आईचं मुलावर प्रेम असतं देवा, ते खरं आहे. पण कधी कधी काय होतं, आईचं जे मुलावर प्रेम आहे ते प्रेम सापेक्ष असतं. सापेक्ष, निरपेक्ष प्रेम नाही. ते प्रेम कुठपर्यंत असतं, जोपर्यंत तो आपल्याला अनुकूल आहे तोपर्यंत काय असतं, प्रेम असतं. तो प्रतिकूल झाल्यावर मग प्रेम नसतं. आईचं जे प्रेम आहे ते सापेक्ष प्रेम आहे. सापेक्ष, जीवाच्या पलीकडे जाऊन आई कधीच प्रेम करू शकत नाही. आपल्या जीवापुरतं ती काय करते, प्रेम. ते एका माकडींचं उदाहरण दिलं जातं. ते राजा आणि प्रधान होता. राजाने सांगितलं असं असं असतं, आई आपल्या मुलावर फार प्रेम करत असते, जीवापाड प्रेम करत असते. प्रधानाने सांगितलं, नाही महाराज, आई मुलावर प्रेम करते एवढं तुम्ही म्हणा, पण जीवापाड आई प्रेम करते असं तुम्ही म्हणू नका. म्हणजे तसं कस काय, जीवापाडच प्रेम करते, आम्हाला समजून सांगा. प्रधानाने सांगितलं, मी तुम्हाला उदाहरणाने दाखवून देईल. प्रधानाने काय केलं, मोठा हौद केला होता, जुना हौद. हौदामध्ये माकडीन सोडली आणि ते माकडीचं बारीक पिल्लू सोडलं हौदामध्ये, आणि त्याच्यात पाणी भरायला सुरुवात केली. मोटर लावून टाकली. हळूहळू हळूहळू पाणी यायला लागलं.
आता तिचं पिल्लू लहान होतं, माकडी मोठी होती. माकडीनं आता तिच्या पिल्लाच्या तोंडात पाणी जायला लागलं. माकडीने काय केलं, उचलून घेतलं त्याला, पिल्लू मरू नये म्हणून उचलून घेतलं. राजा म्हणाला, पहा प्रधान, मी सांगितलं होतं जीवापाड प्रेम करते, मुलगा मरू नये म्हणून तिनं उचलून घेतलंय त्या माकडीने ना. प्रधान म्हणतो, तुम्ही थोडं थांबा ना, गडबड कशाला करता, थोडं थांबा ना. पाणी वर वर यायला लागलं. त्या माकडीच्या कमराला पाणी लागलं, छातीला पाणी लागलं, खांद्याला पाणी लागलं. मग आता खांद्याला पाणी लागल्यानंतर तिनं ते उचलून वर घेतलं डोक्यावर. कोणला? पिल्लाला डोक्यावर घेतलं. कशासाठी? ते मरू नये म्हणून. माकडीनेच्या लागलं, तोंडात पाणी जायला लागलं, तोंड दाबून घेतलं आणि मग नाकात पाणी जायला लागलं. नाकात पाणी गेल्यानंतर मग माकडीने पिल्लाचा विचारच केला नाही. वरचं पिल्लू पायाखाली दाबून वर उभा राहिले, मेलं पिल्लू. मग प्रधान म्हणाला, राजा आता सांगा काय भानगड. आईचं प्रेम सापेक्ष आहे, जीवापाड प्रेम करू शकत नाही. पण अर्जुन म्हणतो आमच्या द्रोणाचार्याचं तसं नाही. परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. आमच्या द्रोणाचार्याच्या ठिकाणी जी कृपा आहे, जी दया आहे, ती मूर्तिमंत दया त्यांच्या ठिकाणी भरलेली आहे. कारण धनुर्विद्या आम्हाला द्रोणाचार्यांनी शिकविली, आपल्या जवळची सगळी विद्या यांनी शिकवली. तसं जर पाहिलं तर गुरु शिष्यात कसं असतं, गुरु शिष्याला सगळं शिकवतो, पण एखादी अशी गोष्ट असते गुरु कधी शिष्याला शिकवित नाही. कारण तो जर पलट आपल्यावर जर आला तर आपल्याला त्याचं खंडन करता आलं पाहिजे. पण आमच्या द्रोणाचार्यांनी असा कधीच विचार केला नाही, सगळं आम्हाला ज्ञान देऊन टाकलं. कृपा ते मूर्त आहे द्रोणीये, जीवापाड आमच्यावर प्रेम केलं. हा कारुण्याची आदी, सकल गुणांचा निधी, विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणाला, देवा हा कारुण्याची आदी, अरे दया ज्याला म्हणतात ना, ती दयाच आमच्या द्रोणाचार्यापासून उत्पन्न झाली. कारुण्याचा हा आदी सुरुवात आहे, याच्यापासून कारुण्य आहे. करुणा कशाला म्हणतात, दया कशाला म्हणतात, ते द्रोणाचार्यापासून पुढे निघालंय. सकल गुणांचा निधी, सगळ्या गुणांचा साठा आहे. आमच्या द्रोणाचार्याजवळ सगळेच गुण आहेत, असा एकही गुण नाही तर तो द्रोणाचार्याजवळ नाही. विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणाला, देवा विद्या सिंधू, द्रोणाचार्य विद्येचे सागर आहेत, विद्येचे सागर. 14 विद्या 64 कला सगळ्याच येतात त्यांना, सगळ्या विद्येचे ते सागर आहे. निरवधी, फार मोठा समुद्र आहे. अर्जुन म्हणायला लागला, हा येणे माने महंत, वरी आम्हा लागी तो कृपावंत, आता सांग पा येथे घात चिंतू येईल. अर्जुन देवाला म्हणतो, देवा हा येणे माने महंत, आमचा जो द्रोणाचार्य महाराज आहे, ते द्रोणाचार्य महाराज कसे आहे, महंत आहे. महंत देव म्हणे कोणत्या गडाचा आहे? महंत म्हणजे कोणत्या तरी गडाचा असेल ना. कोणत्या गडाचा महंत आहे? म्हणजे गडाचा महंत नाही, उपाध्या लावलेला महंत नाही, हा लक्षणाचा महंत आहे. लक्षणाचा महंतात 2 प्रकार, काही उपाध्या लावलेले महंत असतात आणि काही लक्षणाचे महंत असतात. एखाद्या मोठे महाराज असेल, त्यांची परंपरा असते आणि मग त्यांच्या गादीवर एखादा बसावा, त्याचं नाव काय पडून जातं, महंत. आमक्या आमक्या गडाचे महंत असं नाव पडून जातं. पण ते व्यवहारापुरतं आहे. पण महंत नावाची जी शक्ती आहे, महंत नावाचा जो अर्थ आहे, अशा लक्षणाने युक्त असलेले महंत म्हणजे कोण आहे? आमचे द्रोणाचार्य महाराज आहे. महंत ज्याचं अंतकरण मोठं आहे, महान अशा ब्रह्माला ज्याच्या अंतकरणाने विषय केलेला आहे, असे आमचे द्रोणाचार्य. येणे माने महंत, एवढ्या मोठ्या मानाने, एवढ्या मोठ्या तुलनेने हे काय झालेले आहे, महंत, श्रेष्ठ आहे. वरी आम्हा लागी कृपावंत, आमच्यासाठी कसे आहे, कृपावंत. फार विपुल प्रमाणामध्ये आमच्यावर त्यांनी काय केली, कृपा केली, असे द्रोणाचार्य. आता सांग पा येथे घात चिंतू येईल. देवा आता तूच सांग, एवढे मोठे श्रेष्ठ असणारे, आमच्यावर एवढी मोठी कृपा करणारे हे द्रोणाचार्य, यांना आम्ही कसं मारावं बरं? घात चिंतू येईल, मनाने तरी यांच्या घाताचं चिंतन कसं करावं? ऐसे हेरणी वधावे, मग आपण सुखे राज्य भोगावे, ते मना नये आघवे जीवितेशी. देवा अशा महात्म्यांना या रणांगणामध्ये मारून टाकायचं आणि मग सुखाने मजा हाणायची, ते कसं शक्य आहे रे देवा? आमच्या मनात सुद्धा हे कधी येऊ शकत नाही. जीवितेशी, अंतकरणापासून मी तुला सांगतो, हे आमच्या कधीच मनात येणार नाही.
स्वप्नात सुद्धा कधी येणार नाही की द्रोणाचार्याला आम्ही मारून टाकावं. हे येणे माने दुर्धर जे याही होणे भोग सधर ते असं तू येथवर भिक्षा मागता भली. अर्जुन म्हणतो देवा येणे माने दुर्धर हे फारच कठीण मला वाटत आहे. जे याही हुनी भोग सधर यांना मारून जे भोग भोगायचे ते भोग म्हणजे माझ्यासाठी नरकाप्रमाणेच आहे, नरकाप्रमाणे. देवा मला याच्यापेक्षा एक वाटतंय काय, हे असं तू येथवर भिक्षा मागता भली. आता या ठिकाणी आपण तर आलो पण पुढे युद्ध करायचं नाही, येथ असतो या ठिकाणी युद्ध बंद, सुरू होण्याच्या अगोदर युद्ध बंद करायचं. मग काय करायचं, सगळे शस्त्रास्त्र याच ठिकाणी टाकून द्यायचे, आपल्या डोक्यातला मुकुट याच ठिकाणी टाकून द्यायचा, रथाला सुद्धा याच ठिकाणी सोडून द्यायचं आणि संन्याशासारखी एक झोळी घ्यायची, भिक्षा मागता भली. भिक्षा मागून देवा खाल्ल्याला मला चांगलं वाटतं, गुरुला मारून टाकण्यात काय उपयोग आहे, त्याच्यापेक्षा भिक्षा मागून आम्ही काय करू, आमचं उदरनिर्वाह करू देवा, असं मला आता वाटायला लागलं. ना तरी देश त्यागे जाईजे का गिरीकंदर शेविजे परी शस्त्र हाताना धरेजे यावरी. देवा नाहीतर असं वाटायला लागलं, ना तरी म्हणजे अथवा देश त्यागे जायचे, हा देशच सोडून निघून जावा, लांब दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहावं, तिथं आपलं कोणी ओळखीचं नसलं पाहिजे, अशा ठिकाणी जाऊन मला राहावं वाटत आहे. का गिरीकंदर शेविजे किंवा महात्म्या लोकांसारखं गिरी कंदर डोंगरात दरीत एखाद्या हिमालयामध्ये जाऊन मला राहावं वाटत आहे. परी शस्त्र आता न धरेजे यावरी. देवा पण यांच्यावर शस्त्र धरणं आता मला काही योग्य वाटत नाही. देवा नवनिशती शरी वावरोनी यांचा जीव भारी भोग गिवसावे रुधिरी बुडालेली. देवा नवनिशती शरी नवीन धार लावलेले जे बाण आहे ते बाण यांच्या जीवहारी वावरोनी यांच्या हृदयामध्ये मारून भोग गिवसावे रुधिरी बुडाले, जे यांच्या रक्ताने माखलेले जे भोग आहे ते भोग शोधून त्यांचा भोग घेणं हे मला चांगलं वाटत नाही. ते काढूनी काय की जती लिप्त केवी शेवी जती मज नये हे उपपत्ती याची लागी. ते भोग शोधून काय करावं देवा आम्ही, लिप्त केवी शेवी जती यांच्या रक्ताने माखलेले भोग आम्ही कसे खावे, मज नये हे उपपत्ती याची लागी. म्हणून देवा तू जे युद्धाची उपपत्ती युक्ती मला सांगितली आहे ती माझ्या मनाला पटत नाही. ऐशे अर्जुन ते अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी परी ते मना न येचे मुरारी ऐकून या. असं अर्जुनाने त्यावेळेस पाहिलं. श्रीकृष्ण अवधारी ते देवाला म्हणाला, देवा तू माझं ऐक, माझं ऐक, मी काय सांगतो तुला, युद्ध करणं योग्य नाही, युद्ध करणं पाप आहे. परी ते मना न यायची मुरारी ऐकून या. देवाने ते ऐकून तर घेतलं, फक्त ऐकूनच घेत होता देव, त्यांनी देवाने मनावर घेतलंच नाही. हा अर्जुना बरोबर आहे तुझं, अर्जुना तुझं खरं आहे, अर्जुना आपण युद्ध करू नको, युद्ध आपण बंद करू, आपण घरी जाऊ, असं देव काहीच म्हणा ना. एवढं ज्ञान सांगितलं, 1 अध्याय याच्यावर संपला, तरी सुद्धा देव काही बोलत नाही. मग अर्जुन आता घाबरला. हे जाणून पार्थ भ्याला, मग पुनरपी बोलू लागला म्हणे देवो का चित्त या बोला देतीचे ना. हे जाणून पार्थ भ्याला, आता देव काहीच बोलत नाही असं जाणून घेतल्यानंतर देव घाबरले, अर्जुन घाबरला आणि मग पुनरपी बोलू लागला. परत मग धैर्य धारण करू अर्जुन देवाला बोलला, काय देवा मी एवढं सांगत आहे, तुम्ही याच्यावर का लक्ष देत नाही, तुम्हाला माझं बोलणं पटत नाही का. नचेत द्विद्म कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदि वानो जयेयुः याने वाहत्वा न जिजी विषामस तेव स्थिता प्रमुखे धार्त राष्ट्रः. येतात या ठिकाणी कसरत गरीय देवा आमच्यासाठी श्रेष्ठ काय आहे, न विद्मह हे आम्ही जाणत नाही. नहाजेयुः वा यदि जयेम यत, आम्ही या ठिकाणी युद्धामध्ये जिंकणार आहे कौरव युद्धामध्ये जिंकणार आहे, न विद्महा हे सुद्धा आम्हाला माहित नाही. परंतु यान एव हत्वा न जिजी विषाम. देवा यांना मारून जगणं मला आता चांगलं वाटत नाही. कोणाला मारून, प्रमुखे धार्त राष्ट्र हा प्रमुखे अवस्थिता, धृतराष्ट्राचे जे पुत्र आहे जे आमच्या समोर उपस्थित झाले आहे त्यांना मारल्यानंतर जगावं असं मला इच्छा नाही. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विवरूनही बोलेलो येथे, परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा. अर्जुन देवाला म्हणतो, देवा माझ्या चित्ती जे होते, माझ्या अंतकरणामध्ये जो भाव निर्माण झाला होता युद्ध करू नये म्हणून, यांना मारल्यानंतर पाप लागेल म्हणून,
तर असा जो अंतःकरणामध्ये जो भाव होता ते मी विवरूनही बोललेलो येथे. ते मी तुझ्या पुढं प्रवचन करून सांगितलं देवा, थोडक्यात सांगितलं असं नाही, विस्तार करून तुला सांगितलं. तरी निके काय या परवते ते तुम्ही जाणा. पण देवा, योग्य काय आहे अयोग्य काय हे काय आम्हाला कळत नाही. आम्ही जीव आहोत, आमची बुद्धी कशी आहे, अल्पमतिमंद आहे, आम्हाला यातलं काहीच कळत नाही देवा. ते तुम्ही जाणा. याच्यामध्ये जे श्रेष्ठ आहे आमच्यासाठी हिताचं जे आहे ते तुम्हालाच कळतं देवा. तुम्ही मोठे आहात. विरुदयाशी ऐकीचे आणि या बोलीची प्राण सांडीचे ते येत संग्राम याचे उभे आहात. जेव्हा आमच्या पुढे उभे आहे ते कोण आहे माहितीये तुला? विरुदयाशी ऐकीचे, यांच्या विरुद्ध उभा राहावं. असं ऐकल्यानंतर प्राण सांडीचे, आमचे प्राण निघून जातील, असे हे महात्मे आमच्या समोर युद्धासाठी उभे आहेत. आता आयशया ते वधावे की अभेरून या निघावे, या दोही माझी बरवे ते नेनो आम्ही. यांना मारावं तर न मारता घरी निघून जावं. या दोन्ही मध्ये श्रेष्ठ काय आहे, आमच्या हिताचं काय आहे ते देवा मला कळत नाही. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. कार्पण्य दोषोपहत स्वभाव, देवा कारुण्यरूपी दोषाने, मोहाच्या दोषाने माझा स्वभाव नष्ट झालेला आहे. धर्मसम्मूढ चेतः, धर्म काय आहे अधर्म काय आहे याच्याविषयी माझं चित्त विमूढ झालेला आहे देवा. त्वां पृच्छामि, असा असलेला मी तुला विचारतो या ठिकाणी, तुम्हाला काहीतरी सांग. काय सांग? यत् निश्चितम श्रेय तत् मे ब्रूहि, जे आमच्यासाठी हितकर आहे, आमच्या जे हिताचं आहे देवा ते तुम्हाला सांग. कारण अहम ते शिष्य हा, मी तुझा कोण आहे? शिष्य आहे, तू माझा गुरु आहे देवा. त्वां प्रपन्नम, मी तुला शरण आलेलो आहे. माम शाधी, माझी शाधी, शाधी म्हणजे काय? उपदेश कर, मला तू योग्य असा उपदेश कर. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. देवा आमच्यासाठी योग्य काय आहे ते पाहता न स्फुरे येत. मी जर विचार करून पाहिलं तर मला या ठिकाणी ते कळत नाही आमच्यासाठी काय योग्य आहे. जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, त्याचं कारण अर्जुन सांगतो, माझं चित्त मोहाने भरलेलं आहे. देवा मी फार ज्ञानी आहे असं मला वाटतं, पण मोहाने चित्त माझं व्याकुळ असल्यामुळे मला हित काय आहे अहित काय आहे हे कळत नाही. मनुष्य कितीही हुशार असला पण एकदा जर अंतःकरणामध्ये मोह शिरला तर त्याची बुद्धी काय होऊन जाते? मूर्ख होत असते. मूर्ख, तो कितीही विद्वान असला पण मोह अंतःकरणामध्ये जर आला तर तो सुद्धा काय होऊ शकतो? मूर्ख होऊ शकतो. मूर्ख होऊ शकतो. पुराणाची रचना करत असताना व्यास पुराणाची रचना करत होते आणि व्यासांचं शिष्य कोण? जैमिनी. जैमिनी जवळच बसलेले होते. मग व्यासाने ते लिहिता 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 असं हे केलं आणि असं एक वाक्य लिहिलं की शास्त्र शिकून सुद्धा मनुष्य मूर्ख होऊ शकतो. शास्त्र शिकून सुद्धा शास्त्रान्यधित्येपि भवन्ति मूर्खाः, असं व्यासांनी लिहिलं. आता जैमिनी होते, जैमिनी वाटलं मी एवढे मोठं शास्त्र शिकलो, शास्त्र शिकणारा कसा मूर्ख होऊ शकतो? अज्ञानी माणूस अडाणी असेल, काही न शिकलेला तो मूर्ख असू शकतो, पण शास्त्र शिकलेला मूर्ख कसा असणार? मग व्यासांना विचारलं जैमिनीने, म्हणजे महाराज ठीक आहे अडाणी मनुष्य मूर्ख असू शकतो, पण शास्त्र शिकलेला कसा मूर्ख असू शकतो? तुम्ही हे वाक्य लिहिलंच कस काय? हे वाक्य तुम्ही पुसून टाका, तुमचं या ठिकाणी चुकलं. शास्त्रान्य धित्येपि भवन्ति मूर्खाः, शास्त्र शिकलेला मूर्ख कधीच होऊ शकत नाही. व्यासाने सांगितलं, अरे शास्त्र जरी शिकलेला असला पण त्याच्या अंतःकरणामध्ये आशा मोह हे जर विकार आले तर तो सुद्धा मूर्ख होऊ शकतो. म्हणले कस काय महाराज? व्यासांनी सांगितलं, मला सांगतो. आता एवढे मोठे महाराष्ट्रामध्ये महाराज मंडळी, कीर्तनकार मंडळी आहे, एका शास्त्र शिकलेले नाही का? अरे एका अभंगावर 10-10 दिवस बोलणारे आहेत, किती शास्त्र शिकलेले आहेत. म्हणजे मग महाराज ते काय मूर्ख आहेत का? मूर्ख नाही तर कोणी? म्हणले कस काय मूर्ख आहे? मग शास्त्र एवढे शिकून सुद्धा जर ते कीर्तनाचं पाकिट घेत असतील मग देवा ते मूर्ख नाही का? व्यास महाराज सांगतात जैमिनीला, एवढं शास्त्र शिकून सुद्धा जर कीर्तनाचं पाकिट घेत असतील, पैशासाठी जर कीर्तन करीत असतील, त्यांच्या अंतर्गत आशा नाही का पैशाची, मग ते मूर्ख नाही का? महाराष्ट्रामध्ये असा कोणता महाराज आहे
की कथा करून या द्रव्य देती घेते अभंग त्याने वाचला नसेल, पाठ नसेल ठीक आहे, पण वाचला नाही असा महाराज तरी असेल का महाराष्ट्रात? वाटतं कोणाला असं? आता गाथा पारायणात त्याच्यात सरळ येतं, आणि नाही गाथा पारायण केलं तर बाबाचे ऐकायला मिळतात, बाबाचे कठोर वाक्य ऐकायला मिळतात ना. म्हणून असं कोणताच महाराज नसेल त्याला हे ऐकायला मिळत नाही. कथा करून या द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास, कीर्तनाचे जर पाकिट घेतलं त्याला नरकात जावं लागतं, असं ऐकलं नाही असा महाराज नसेल. म्हणून सगळ्यांनीच पाकिट सोडून दिले का? दिले का सोडून? एखादा महात्मा असतो बाबासारखा, ज्याने तुकोबाराच्या तत्वावर चालण्याचा विचार केलाय, असा एखादा असतो. बाकीचे सगळे कसे? मग मूर्ख आहे, मूर्ख. ज्यांनी तुकोबाराच्या वाक्यावर ज्यांचा विश्वास नाही ते मूर्खच आहे. व्यास सांगतात जयमिनीला, अरे शास्त्र जरी शिकलेला असला तरी सुद्धा तो मूर्ख होऊ शकतो. म्हणले महाराज मला असं ऐकून पटत नाही, मला उदाहरण दाखवून द्या. ठीक आहे म्हणले, तुला थोडे दिवस थांब, म्हणजे तुला आपापच उदाहरणाने कळून येईल म्हणले. व्यास महाराजांनी मग 2-3 दिवस जाऊ दिले आणि पुराण लिहिता लिहिताच बंद केलं. व्यासांनी जयमिनीला सांगितलं, आता तू काय कर, इथं आश्रमाचा सांभाळ कर, मला 2-4 दिवस गावाला जाऊन यायचं, दुसरीकडे लांब तारीख आली, मला लांब जाऊन यायचं. तो काय कर, आश्रमाचं रक्षा कर, इथं कोणी येतं जातं इथं पहा, आणि वाटण जर कोणी एखादा अतिथी महात्मा आला त्याला घरी आणत जा, त्याची सेवा करत जा. जयमिनीला सांगितलं. जयमिनी म्हणले ठीक आहे म्हणले महाराज जा. आज जयमिनी फार शास्त्र शिकलेला, पण व्यासाला हे दाखवून द्यायचं होतं का शास्त्र शिकलेला सुद्धा आशेने मोहाने मूर्ख होऊ शकतो. व्यास महाराज निघून गेले, त्यांना गावाला जायचंच नव्हतं, थोडे लांब गेले, रात्र झाली, पाऊस यायला लागला. फार पाऊस आल्यानंतर आता व्यास महाराज फार मोठे महात्मे सिद्धीने संपन्न होते. एका सुंदर स्त्रीचं त्यांनी रूप धारण केलं. व्यासांनीच एका स्त्रीचं रूप धारण केलं आणि त्या आश्रमाच्या समोरच एका झाडाखाली पावसामध्ये उभे राहिले. आता जयमिनीने पाहिलं लांबून, एक कोणीतरी स्त्री आहे, रात्रीचा वेळ आहे, एकटी आहे, पावसात झाडाखाली उभा आहे. मग जयमिनीने काय सांगितलं, बाई पावसामध्ये भिजू नका, आमच्या वाटेवर येऊन तुम्ही थांबा. ठीक आहे म्हणले. ते म्हणले तुम्ही महात्मे आहे, तुमच्या आश्रमात आम्ही कसं यावं? म्हणले काही अडचण नाही, आमच्या गुरु महाराजांनी सांगितलेलं आहे की कोणालाही ज्याला मदत करण्याची गरज असेल त्यांना मदत करायला पाहिजे, तुम्ही आश्रमामध्ये येऊन थांबा, तुम्ही सकाळी झाल्यानंतर पाऊस उघडल्यावर तुम्ही निघून जा. तसं सांगितल्यावर मग ती आली, तिथं बसली, आणि हे जयमिनी महाराज आतमध्ये बसलेले. आता व्यासच होते, व्यासाला दाखवून देत होतं. मग आता गप्पा मारता मारता विषय निघाला. ती बाई म्हणले तुमचं लग्न झालं का? ते म्हणले नाही बा, आम्ही ब्रह्मचारी माणसं, आमचं कशात लग्न? मग त्याने विचारलं तुमचं लग्न झालं का? नाही म्हणले, माझं लग्न नाही झालं, पण मग काही दिवसापासून मला लग्नाची इच्छा आहे, मला योग्य वर मिळत नाही, मला योग्य नवरा पाहिजे. आता त्यांना वाटलं आता हिला कोण योग्य पाहिजे. ते म्हणले तुला योग्य कोण पाहिजे? आता व्यास महाराज सुंदर रूप धारण केलं, भुलून गेला, विचारलं तुला कोणता नवरा पाहिजे, कसा पाहिजे, बलवान पाहिजे का कसा पाहिजे? ते म्हणले बलवान गेलवान मला काहीच घेणं देणं नाही याचं, कारण बलवान माणसाला कोणी आता घाबरत नाही. आता इथं डोक्याचं काम चालतं या जगामध्ये, ज्याच्या जवळ युक्ती आहे त्याचाच विजय. शिवाजी महाराजांनी कशाच्या जोरावर जिंकले? युक्ती. कुठं पण युक्ती वापरायची, युक्ती वापरली का त्याचं काम झालं. म्हणले मला फार विद्वान मनुष्य लागतो, तो शास्त्र शिकलेला पाहिजे, सगळ्या शास्त्राचा तो ज्ञाता असला पाहिजे. त्याला वाटलं ते आपल्याच ठिकाणी बसतं. म्हणले मग तुम्हाला आता शोध करण्याची गरजच राहिली नाही. कोण? म्हणलं जयमिनी, तुम्हाला शोध करण्याची गरज नाही आता. म्हणले कस काय? तसा नवरा मीच आहे म्हणले, मी सगळे शास्त्र शिकलो म्हणले. सगळे शास्त्र शिकलो हे जाऊ द्या, व्यास महाराज केवढे ज्ञाते आहे, 18 पुराणाची त्यांची रचना चालू आहे, त्यांच्या पुराणात काय चूक झाली ते मी काल सांगितलं म्हणले. एवढा मोठा मी ज्ञानी झालो. आता व्यास महाराजाचं चुकलेलं मी त्यांना दाखवून दिलं. घाबरू नका म्हणले, आता मी फार मोठा विद्वान आहे आणि मी सुद्धा मोकळाच आहे, तरुण आहे, मला सुद्धा लग्न करण्याची काय आहे, इच्छा आहे. कोण? म्हटलं जयमिनी. मग ती बाई म्हणले ठीक आहे म्हणले, काही अडचण नाही, उद्याच आपण लग्न करू. म्हणले बरं आहे, व्यास महाराज गेले तोपर्यंत आपण लग्न करून निघून जाऊ कुलपालो. मग जयमिनीच्या मनात आता पक्क झालं. तोपर्यंत पाऊस उघडला. पाऊस उघडल्यावर ते म्हणले ठीक आहे म्हणे, पण आमच्या कुळामध्ये अशी पद्धत आहे की ज्या घरामध्ये आपल्याला लग्न करायचं तर त्या घरामध्ये त्या नवऱ्याला त्या बायकोला खांद्यावर उचलावं लागतं, आणि खांद्यावर उचलून त्या घराला 5 प्रदक्षिणा करायच्या, असा आमच्या कुळामध्ये काय आहे, नियम आहे. म्हणले नियम आहे. म्हणले ठीक आहे, आता आयुष्यभर खांद्यावरच घ्यायचं. मग आता 5 चक्र आणायला काय हरकत आहे? जयमिनीनं उचलली ती बाई खांद्यावर, चालले 1 प्रदक्षिणा 2 प्रदक्षिणा, सुरुवात केली. 1 प्रदक्षिणा झाली, दुसरी प्रदक्षिणा झाली, थोडी जड वाटायला लागली.
म्हणले कस काय अचानकच जड व्हायला लागली? म्हणले हो द्या जड, आता एक प्रदक्षिणा मारल्यामुळे झालं असेल. दुसरी प्रदक्षिणा मारली, तिसऱ्या प्रदक्षिणा मारली, चौथ्या प्रदक्षिणाला पाहिलं तर अजूनच जड भरायला लागले. पाय असे थोडे खरबुडे दिसायला लागले म्हाताऱ्या माणसासारखे. आणि पाचव्या प्रदक्षिणा वर पाहिलं तर दाढी. अरे बाप! मग खाली पाहिलं तर व्यास महर्षी आपल्या खांद्यावर खाली घेतलं. म्हणले कळलं का जैमिनी, शास्त्र शिकलेला सुद्धा कसा मूर्ख होऊ शकतो? तू तर सगळ्या शास्त्राचा ज्ञाता होता, तू तर माझी चूक दाखवून दिली होती काल, आता हे बयाच्या नादात कस काय लागलं तू? शास्त्रान्य दित्यपी भवंती मूर्खा. अर्जुन म्हणतो देवा, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझं चित्त मोहाने व्याकुळ झालेलं आहे, म्हणून आम्हा काय उचित ते न स्फुरे येत. म्हणून मी जरी विद्वान असलो तरी माझ्यासाठी योग्य काय ते मला कळत नव्हतं. कारण माग जे अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये बोलला ते बोलणं म्हणजे अडाणी लोकांचं बोलणं नाही, ते फार विद्वानाचं बोलणं आहे. कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातन हा धर्मे नष्टे कुलम कृष्ण मधर्मो विभवत्युत वर्णसंकर ते दोषैरेते कुलज्ञानाम वर्णसंकर कारक हे उत्सादेंते जाती धर्मा कुलधर्माश्च शाश्वता संकरो नरकायेव कुलज्ञानम कुलश्च पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. हे बोलणं अडाणी माणसाचं नाही, विद्वानाचं बोलणं आहे. सगळ्या शास्त्राचा ज्याने अभ्यास केला त्याचं हे बोलणं आहे. तो अर्जुन म्हणतो देवा, असं जरी असलं तरी सुद्धा माझ्या चित्तात आता मोह शिरलेला आहे. मोह चित्तामध्ये असल्यामुळे मी व्याकुळ झालो, मला या ठिकाणी काही कळत नाही, मूर्ख झालो आहे मी. कशाप्रमाणे? तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे. मग पाशीच असता न दिशे वस्तू जात. तिमिरावरुद्ध जैसे, अंधाराने ज्याचे डोळे व्यापून टाकलेले आहे असा जर एखादा मनुष्य असेल तर दृष्टीचे तेज भ्रंशे, त्याची दृष्टी काय होऊन जाते? नष्ट होऊन जाते, दिसत नाही त्याला. मग पाशीच असताना दिशे वस्तू जात, आपल्या जवळची वस्तू सुद्धा त्या माणसाला दिसत नाही. कोणला? अंधाराने ज्याचे डोळे व्यापलेले आहे त्याला जवळची वस्तू सुद्धा दिसत नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामो विषयावरी. भगवान सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, देवा तैसा हृदयामध्ये मी रामू. भगवान कुठं आहे? हृदयामध्ये आहे. मी रामू हृदयामध्ये, मी सगळ्याच्या हृदयामध्ये आहे. सगळ्याच्या जवळ परमात्मा आहे. आपल्या जवळ जेवढा परमात्मा आहे तेवढी दुसरी कोणतीच वस्तू आपल्या जवळ नाही, कारण ते आपलं स्वरूपच आहे. हृदयामध्ये मी राहतो. परंतु भ्रांताशी कामो विषयावरी, ज्याला भ्रम झालेला आहे, मोहाने ज्याचे डोळे आंधळे झालेले आहे, विषयाची इच्छा करतो, माझी इच्छा करत नाही. त्याला पाशीच असताना दिशे वस्तू जात, आपल्या जवळची वस्तू दिसत नाही. आपल्या एवढा जवळ परमात्मा आहे तरी सुद्धा तो आपल्याला दिसत नाही, आपण बाहेरचं पाहतो. म्हणजे ज्याच्या दृष्टीला भ्रंश झाला आहे, भ्रमिष्ट दृष्टी झाली, त्याला जवळची वस्तू सुद्धा काय होत नाही, दिसत नाही. तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. तुकोबारा सांगतात, तुझं आहे तुझं पाशी, ज्याचा तू शोध घेतो, ज्या सुखासाठी तू एवढी मरमर करतो, एवढं आयुष्य ज्या सुखासाठी तू बर्बाद करत आहे, ते सुख कुठे आहे? तुझं आहे तुझं पाशी, तुझ्या जवळ ते सुख आहे, तुझ्या अंतःकरणामध्ये लपलेलं आहे. परंतु जागा चुकलाशी, पण तू सुख शोधण्याची जी जागा आहे ती तू चुकला. हृदयामध्ये शोधण्याच्या ऐवजी तू बाहेर शोधायला लागला. म्हणून एकदा अंतःकरणामध्ये मोह आला मग त्याची ज्ञानदृष्टी नष्ट होते, मग त्याला जवळची वस्तू सुद्धा दिसत नाही. देवा तैसे मद झाले, जे मन हे भ्रांती ग्राशिले, आता काय हित आपले तेही नेणे. देवा मला तसं झालंय. कसं? मन हे भ्रांती ग्राशिले, मनामध्ये मला भ्रम झालेला आहे. मन आता माझं विचार करण्याची शक्ती त्याच्यामध्ये राहिलीच नाही, त्याच्यामध्ये आता भ्रम निर्माण झालाय. काय करावं काय करू नये हे मला देवा कळत नाही. आता काय हित आपले तेही नेणे, माझं हित कशात आहे ते सुद्धा मला आता कळत नाही. पण तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आगवे आम्हाशी तू. म्हणून देवा श्रीकृष्णा तुवा जाणावे, पण तुला तर हे कळतं ना, तू आमच्यासारखा मोहाने भ्रमित झालेला नाही, तुझ्या ठिकाणी काय नाही, मोह नाही. जे वैराग्यवाने, त्याच्यासाठी जे 6 गुण सांगितले, ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर वस्ती येतं. देव कसा आहे? वैराग्यवानी, त्याच्या ठिकाणी मोह नाही कोणाचा. त्याने सगळ्या स्वतःच्या कुळाचा नाश केला, पण त्याच्या डोळ्यात कधी थेंब सुद्धा आला नाही.
त्याच्या ठिकाणी वैराग्य कोणाचाच मोह नाही. खेळची मोडून गेला रे. तो खेळ मांडला होता, तो खेळच मोडून गेला. सगळ्या यादवाला त्यांनीच नष्ट केलं, आपापसामध्ये भांडणं लावून, पण कधी त्याच्या डोळ्याला थेंब आला नाही. अर्जुन किती जवळचा होता, एवढ्या जवळचा असणारा अर्जुन, त्या अर्जुनाचं पोरग अभिमन्यू युद्धामध्ये गेला. युद्धामध्ये गेल्यानंतर चक्रव्यूहामध्ये फसला. याला सगळं कळत होतं देवाला, आता अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये फसलेला आहे, आपल्या भक्ताचा मुलगा आहे, सगळं कळत होतं. पण त्याला चक्रव्यूहातून बाहेर काढावं असं त्याच्या मनात सुद्धा आलं नाही. चक्रव्यूहात मेल्यानंतर ते सगळ्यासोबत रडू लागला तिथं, पण त्याला चक्रव्यूहातून त्याने बाहेर नाही काढलं. वैराग्यवान, त्याला कोणाचाच मोह नाही. कोणीही असो, एक भक्त जर सोडले तर भक्ताशिवाय त्याला कोणाचा मोह नाही. भक्त पुढे आल्यानंतर त्याला मोह निर्माण होतो, भक्ताशिवाय दुसऱ्याचा मोह नाही. तरी श्रीकृष्णा तुला जाणावी, निकेते आम्हाला सांग, तुला कळतं देवा तू वैराग्यवान आहे, म्हणून साक्षी होऊन द्रष्टा होऊन तुम्ही तो असं पहा की आमच्यासाठी योग्य काय आहे आणि ते आम्हाला सांगा. निके आम्हाशी सांगावे, जे योग्य आहे ते मला सांग. कारण जे सखा सर्वस्व आघवे आम्हाशी तू, देवा सांगण्याचं कारण काय, तू सखा सर्वस्व आघवे आम्हाशी, तू आमचा सखा आहे आणि तू आमचा सर्वस्वच आहे, आमचं हित करणारा तू आहे. तुका म्हणे तो जाणावा सखा करावा आपुला, भगवंताला आपला सखा बनवून घ्यावं असा असणारा तो आमचा सखा आहे, तो आमचं सर्वस्व आहे. देवा आम्ही जगतो कोणासाठी तुला माहितीये का, तुझ्यासाठी. तू आमच्या जवळ आहे म्हणून आम्ही जगतो. तू जर आमच्यापासून लांब गेला तर समजून घ्या आम्ही आता मरणार आहे. तुझ्यासाठी आम्ही जगतो, तू आमचं सर्वस्व आहे देवा. तुझं स्मरण केल्याशिवाय आम्ही पाणी पित नाही देवा, सकाळी तुझं स्मरण केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही. म्हणून देवा तू आमचं सर्वस्व आहे आणि असं असल्यामुळे तुम्हाला योग्य काय आहे ते सांग. तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमची. देवा तू आमचा गुरु आहे, तूच आम्हाला ज्ञान सांग. तू आमचा बंधू आहे, तू आमचा पिता आहे, तू आमची इष्ट देवता, तूच आमची इष्ट देवता आहे. आम्ही दुसऱ्याची पूजा करत नाही देवा, तुझीच पूजा करतो. तूची सदा रक्षिता आपदी आमती, तूच आमचं सदा काय करतो देवा, रक्षण करतो. कितीही मोठं संकट आलं तरी रक्षण करणारा कोण आहे देवा, तूच आहे, तूच आहे. तुझ्याशिवाय रक्षण करणारा दुसरा कोण नाही. केवढे मोठे संकट आमच्यावर देवा आतापर्यंत आले, पण कोणी रक्षण केलं देवा, तूच रक्षण केलं. ते दुर्वास ऋषी आले होते आमच्या जवळ, केवढं मोठं संकट आलं होतं. दुर्योधनाकडे दुर्वास ऋषी गेले, दुर्योधनाने सेवा केली. आता शकुनी मामा होतेच तिथं, शकुनी मामा म्हणजे चतुरच. शकुनी मामाने सांगितलं, दुर्योधना ही फार मोठी संधी चालून आलेली आहे, तुझ्यासाठी ही फार मोठी संधी आहे. ते म्हणतो एवढे मोठे ऋषीला घेऊन आले, ते हजारो ऋषी यांच्या सोबत घरचं अन्न उडवलं, कशाची संधी म्हणले. अरे दुर्योधना, दुर्वास म्हणजे फार क्रोधी, क्रोधाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे दुर्वास ऋषी. त्यांना कशाची चूक अजिबात काय होत नाही, सहन होत नाही. आता तू एक काम कर, रात्री 12 वाजल्यानंतर त्या दुर्वासाला पांडवाकडे जायचं सांग. रात्री एकदा 12 वाजले, पांडवाच्या घरी भोजनासाठी जायचं सांग. मग दुर्योधनाने केलं ते. म्हणजे याने काय होईल, तू पुढचं कर काय म्हणे, बाकीचं विचारच करू नको, मी सांगितलं तसं कर. दुर्योधनाने सांगितलं, महाराज तुमची सेवा आम्हाला फार घडली. दुर्वासाला म्हणले, पण आमचे काही बंधू आहे पांडव, ते सुद्धा फार पुण्यवान आहे, त्यांच्याकडून सुद्धा तुमची काही सेवा घडली पाहिजे देवा. ऋषी त्यांच्याकडून तुमची सेवा घडावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही त्यांच्याकडे भोजनासाठी रात्री 12 वाजता जा अशी माझी इच्छा आहे. आता ते जेवण तृप्त झालेले होते म्हणून प्रसन्न होते. त्यांना सांगितलं ठीक आहे म्हणले, मी रात्री 12ला जाईल पांडवाकडं. ते एवढे मोठे ऋषी त्यांचा मेळावा घेऊन रात्री गेले कुठं, पांडवाच्या दाराला. दार वाजलं, उघडून पाहिलं युधिष्ठिराने, तर कोण आहे, दुर्वास ऋषी. दुर्वास ऋषी म्हणले, या महाराज या महाराज. ते म्हणले, या नाही काय नाही, मला भूक लागली म्हणले, खायला पाहिजे. दुर्वास म्हणाले, मला खायला पाहिजे. त्यांच्यासोबत एवढे मोठे ऋषी आलेले. आता ठीक आहे म्हणे महाराज, त्यांना आता संकट पडलं, आता यांना खायला पाहिजे, पण घरात खायला काहीच नव्हतं. यांना एक थाळी भेटलेली होती आणि ती सूर्याच्या कृपेने भेटलेली होती. आणि त्या थाळीमध्ये जर त्यांनी मागितलं आम्हाला हे पाहिजे, तर थाळी ते अन्न देत होते. आणि एकदा द्रौपदीने जेवण केल्यानंतर सूर्य मावळल्यावर थाळी घासून ठेवली, मग थाळीतून बाहेर काही येत नव्हतं. आणि हे 12 वाजता आलेले रात्री. त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे महाराज, मी करतो व्यवस्था, पण तुम्ही काय करा, आता जवळजवळ ब्रह्ममुहूर्ताची वेळ जवळ येऊ राहिली, तुम्ही नदीवर स्नान करून या. आता सगळे ऋषी असल्यामुळे यांना नाही म्हणता येत नाही. ठीक आहे म्हणले, आता येतो स्नान करून आम्ही.
स्नान केल्याशिवाय कस काय खातील ते? गेले सगळे स्नानाला, स्नान करायला लागले आणि इकडे द्रौपदीला मग जाग केलं. द्रौपदी, दुर्वास ऋषी आले, त्यांच्या सोबत बरेच ऋषी मंडळी आहे आणि त्यांनी 12 वाजता येऊन आपल्याकडे भोजन मागितलेलं आहे. आता काय करायचं? काही शिल्लक आहे का? द्रौपदीने सांगितलं, थाळी आता घासून ठेवली, आता थाळीतून कणभर सुद्धा अन्न निघत नाही. आता काय करणार? आणि दुर्वासाला जर नाही म्हणलं मग पाहायचं काम नाही, मग आपलं वाटोळच. कारण ते दुर्वास आहे, त्यांना क्रोध कधी येईल सांगता येत नाही. एकदा जर आपल्याला शाप दिला तर मग आपलं काही खरं नाही, म्हणले काही खरं नाही. द्रौपदीने सांगितलं, काळजी नका करू. ते कुठेही म्हणले, आता बसवा त्यांना पंक्तीला. द्रौपदीने सांगितलं, पंक्तीला बसवा. म्हणले अन्न नाही, बाकीचं सांगू नका, पंक्तीला बसवा त्यांना, दुर्वास असो का कोणी असो. म्हणले ते स्नानाला गेलेले आहे, स्नान करून येतील तर आपली तयारी झाली पाहिजेत. म्हणले वाढा ताट, मग ताट वाढून ठेवा. पण द्रौपदीने, युधिष्ठिराने सांगितलं, आता कस काय करणार आपण? थाळी तर घासून ठेवली. मग द्रौपदीने काय केलं? खोली बंद केली आतून. लहान्या खोलीत गेली, खोली बंद केली, थाळी घासून ठेवली, थाळीकडे पाहिलंच नाही. आणि आवाज कोणाला दिला? भगवंताला आवाज दिला. फार करुणेने, फार दयेने युक्त होऊन, अंतकरणामध्ये नामस्मरण करून मोठ्या आवाजात अत्यंत करुणेने भगवंताला आवाज दिला, कृष्णा. ते द्रौपदीचा आवाज भगवंतापर्यंत पोहोचला. भगवंत दुसऱ्या क्षणामध्ये हजर झाले द्रौपदी समोर. सांग द्रौपदी, काय करायचं? म्हणले, महाराज फार मोठं आमच्यावर संकट आलेलं आहे. म्हणले, कृष्णाने सांगितलं, संकट तुझं नंतर राहू दे, मला भूक लागली. म्हटले, देवा आता ही काय आमची मजा घेण्याची वेळ आहे का देवा? आमच्यावर एवढं मोठं संकट ते चालतच नाही. मला माझा नियम आहे, घेशी तेव्हा देशी. मी अगोदर घेत असतो, नंतर देत असतो. मला काहीतरी पाहिजे, मला भूक लागली. म्हणले, द्रौपदीने ती थाळी पाहिली, थोडं भाजीचं पान चिकटलेलं. देवा एवढं आहे. म्हणले, बस तेवढं जरी असलं तरी भरपूर झालं. मागे भाजी पान. द्रौपदीशी भाजीचं पान मागितलं. तेवढं जेवण भगवंताने तेवढंच पान खाल्लं आणि तृप्त होऊन भगवंताने एकदा ढेकर दिला तर स्नान करणारे जे तिकडं ढेकर द्यायला लागले. स्नान करता करता त्यांचे पोट भरले. त्यांना वाटले कस काय चमत्कार झाला, घाबरले, सगळे निघून गेले. त्यांच्यावरचं संकट देवाने काय केलं? दूर केलं. म्हणून तुझी सदा रक्षिता आपदे आमती. देवा कितीही मोठं संकट आलं तर रक्षण करणारा कोण आहे? तूच आहे. म्हणून आता सुद्धा तुम्हाला योग्य काय आहे ते सांग. जैसा शिष्याचे गुरु सर्वथा नेणे अविरू, की सरिता ते सागरू त्याची केवी. देवा ज्याप्रमाणे शिष्याला गुरु सर्वथा अव्हेरू नेणे, शिष्य कसाही जरी असला तरी गुरु त्याचा काय करत नाही? अव्हेर करत नाही. शिष्य एखादा विद्वान असला त्याला सुद्धा गुरु जवळच करतो आणि एखादा मूर्ख जरी असला त्याला सुद्धा गुरु काय करतो? जवळ करतो. गुरुसाठी दोन्ही कसे आहे? सारखे आहे. मग त्याला ज्या प्रकाराने समजल त्या प्रकाराने सांगण्याचा गुरु प्रयत्न करतो. गुरु शिष्याचा कधीच अव्हेर करत नाही. जैसा शिष्याचे गुरु सर्वथा नेणे अव्हेरू, की सरिता ते सागरू तेजे केवी. देवा मला सांग ना, सरिता ते सागरू तेजे केवी. सागरामध्ये सरिता जाते. सगळ्या नद्या कुठं जातात? समुद्रामध्ये प्रवेश करतात. पण चांगला पाऊस पडला, भरपूर पाणी आलं आणि ते आजूबाजूची माती होऊन गढूळ पाणी यायला लागलं. समुद्राने लावून पाहिलं, हिनं आपल्याकडे गढूळ पाणी घेऊन येत आहे. समुद्राने पाहिलं, पण समुद्र कृपावान. समुद्राने काय केलं? येऊ द्यावं म्हणले. गढूळ जरी असलं तरी काय आहे, कुठं जाणार? दुसरीकडे आपल्याकडेच येणार आहे. मग समुद्राने येऊ दिलं. पण गंगेने विचार केला, समुद्र जरी मोठा अंतकरणाचा असला तरी आपल्याला लाज असली पाहिजे ना. आपण गढूळ पाणी घेऊन त्याच्याकडे कसं जावं? म्हणून ती गंगा तिथून बाजूला वळून दुसऱ्याकडे गेली. असं कधी होईल का? सरिता ते सागरू तेजी केवी. नदी कधीच समुद्राला सोडू शकत नाही. ना तरी आपत्त्या ते माय सांडून जरी जाय तरी ते कैशिनी जे आहे ते कृष्णा. जेव्हा बाकीच्याने सोडून दिलं एखाद्या मुलाला काही हरकत नाही, पण त्याच्या आईनेच जर त्याचा त्याग केला, लहान मुलगा आहे, आईचं दूध प्यायल्याशिवाय ते जगतच नाही, आणि ते आईने त्याचा जर त्याग केला तर ते कैशेनी जे आहे की कृष्णा, ते बाळ कसं जगणार आहे देवा? म्हणून तू आमच्यासाठी गुरु सारखा आहे, आई सारखा आहे, तू आमचा त्याग करू नको. तैसा सर्वापरी आम्हाशी देवा तूच एक आशी, आणि बोलिले जरी न मनीषी मागील माझी. त्याप्रमाणे देवा आमच्यासाठी तूच एक आहे, आणि मागे मी जे बोललो ते जर तू माझं ऐकलं नाही तर तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचारे ना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांग. आता देवा आमच्यासाठी उचित काय आहे? कसं उचित? जे व्यभिचारे ना धर्मा, जे आम्ही केल्यानंतर धर्माशी व्यभिचार होणार नाही, आमच्याकडून अधर्म होणार नाही, जे आम्ही केल्यानंतर आमच्याकडून पुण्यच होईल, ते असं योग्य असणार हे पुरुषोत्तमा
झडकरी सांग आता. तेव्हा फार आता लांबवला, आता पहिला अध्याय एवढा मोठा घातला, याच्यामध्ये आता जवळजवळ 63 वया घातला. लवकर मला ज्ञान सांगतो, मला आता सहन होत नाही. पुरुषोत्तमा, पुरुषामध्ये उत्तम असणारे देवा, ते ज्ञान मला तू आता लवकर सांग. आपली वेळ संपलेली आहे. आज 63व्या ओळीपर्यंत आपलं चिंतन झालं. आता उद्यापासून पुढच्या वेळेला चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार